पाहिनाची मुखावडीने तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर पाहिनाची मुखावडीने निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय काय करिता तुझा काय करिता आता राखे माझे लाज आता राखे माझे लाज आता राखे माझे लाज आता राखे माझे आता राखे माझे लाज आता राखे माझे लाज मिटो अपराधाची राशी मिटो अपराधाची राशी मिटो अपराधाची राशी मिटो अपराधाची राशी शिखांगोष्ठ तो माझे 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 त्राहे 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 प्रमाद पाहे मजा प्रमाद पाहे मजा कृपाल पाहे मजरे कृपाल मजरे कृपाल पाहे मजरे कृपाल मिटो अपराधाची राशी मिटो अपराधाची राशी मिटो अपराधाची राशी मिटो अपराधाची राशी शिखांगोष्ठ तो माझे 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 तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा प्रेम भातो के भावा नित्य घ्यावे माझी सेवा नित्य घ्यावे माझी सेवा अपराधाचे राजे अपराधाचे अपराधाचे राजे तो पासे शिखांगोष्ठ तो पासे शिखांगोष्ठ तो पासे शिखांगोष्ठ तो पासे
तो अपराध तेरा जे गायन करता तुझा गायन करता तुझा गायनो हे करता तुझा गायनो हे करता तुझा आता राखे माझी लाज आता राखे माझी लाज मी तो अपराधाची राजी मी तव अपराधाची राजी आता राखे माझी लाज आता राखे माझी लाज मी तो अपराधाचे राजे मी तव अपराधाचे शिखा अंगुष्ठ तो पासी शिखा अंगुष्ठ तो पासी मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पासे
करिता तूच आता राखे माझे लाज. हे बरा मी तो अपराधाची राशी गोष्ट तो पाशी. त्राही 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 मज कृपा दृष्टी पाहे. मी तो अपराधाची राशी गोष्ट तो पाशी. तुका म्हणे देवा सत्य घ्यावे किंवा खरी घ्यावी माझी सेवा. मी तो अपराधाची राशी गोष्ट तो पाशी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम चरणा संताजी दुसरे चरणा संताजी दुसरे चरणा संताजी. दत्तमाजी माता दत्तमाजी दत्तमाजी माता दत्तमाजी दत्तमाजी माता दत्तमाजी दत्तमाजी माता दत्तमाजी बहिणी बंधू तुलना दत्तमाला बहिणी बंधू तुलना दत्तमाला. प्रस्तुत भगवंताच्या सेवेसाठी उचलला. मग श्री संत वैराग्याचे मृतमंत बदल तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिमहत्त्वाचा अभंग आज सेवेसाठी उच्चारला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी गेले 13 वर्षापासून आपण गावामध्ये श्रेष्ठ अशा महात्म्यांच्या समाधी याच्या प्रित्यर्थ या ठिकाणी आपण कार्यक्रम करत आहात. हे महात्म्य आता मगाशी मला संतपर अभंगाचा होता, पण आमच्या शहाजी महाराजांनी काल सुनील महाराजांनी मला जेवढं माहिती तेवढं त्यांनी सांगून टाकलं. आता नको परत जेव्हा चांगलं बोलले ते बी तर पण आता अभंग चेंज करायचं म्हणून अभंग जो निवडला पण महात्म्यांच्या अधिष्ठाना. आणि भगवान बाबा वामन भाऊ म्हणजे हे काम देणं आहेत बरं का. आपण जी इच्छा करू ना मनाचे संकल्प हो अरे खोकायचं नाही त्याच्याकडे. आपण जी इच्छा करू ना ते पूर्ण करारे श्रेष्ठ असे महात्म्य येतं. आणि अशा महात्म्यांच्या अधिष्ठानामध्ये गेले 13 वर्ष आपण अखंड हरिनाम सप्ताह करतो. आणि अति प्रेमाने उल्हासाने सगळं समाज या ठिकाणी तनाने मनाने, कारण मला चांगला अनुभव आहे. वर्गणी गोळा करा मीच बसतो इथं. भाऊ कुणाला मागत नाही बरं का. आधी फिरत होतो पण ते परत म्हणलं नाही आपण बाबाच्या अधिष्ठानामध्येच बाहेर आपण होऊन भरपूर देतात बरं का. कारण हे कामं घेऊन हे तर कशाचीच कमी नाही. आपण फक्त इच्छा केली ना ते पुरवायला तयार आहेत. हो अहो आज तर बघता बघता अति गरिबाची बाई आहे. 5,000 रुपयाचं सामान आपल्या बाबाला न जाईल. तुम्हाला नाव पाहिजे असेल तर आपले सीताराम केंदळे देवराम बाबा ना कुठे लाल अंगठी कुठे नाही रे आज झोप आहे तुमच्याच सोननी म्हणावं लागेल. 5,000 रुपयाचं सामान चंद्रभागा तात्या केंदळे 5,000 रुपयाचं सामान आपल्या बाबांना दिले. अरे अति गरिबाचे. आणि मी तर म्हणतो बरं का दरवर्षी भाऊ तुम्हाला माहीत नसेल हे केंद्राच्या अगोदर पावती फाडतो. पैसाच कमी पडत नाही ती मला नाही माहिती. आपण तसं कशाला हो पण अहो तुम्ही सांगा आज पंगत देऊन वर्गणी बी भरपूर देतात. हो सकाळी तर तुम्हाला फरसाण अजून पुढं असेल शिल्लक किती असू द्या. अरे निष्ठेने केल्यानंतर कोणत्याही गोष्टीचं कमतरता या ठिकाणी पडत नाही. आपण नंतर पाहूया. अभंग अति महत्त्वाचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा तुमच्या मनात आलं तर तुम्ही काय करणार नाही. करशील तरी न हे काय राईचा डोंगरा. अरे तुमच्या मनात आलं तर मुखम करो ती वाचालम पंगम लंग येते इकडं. एखादा मुका असेल ना त्याच्याकडून बोलून घेता आलं. एखादा पांगळा असेल ना त्याच्याकडून तुम्ही चालून घेता आलं. कारण तुमच्याकडं कर्तुमान्यता कर्तुम शक्ती आहे. पण एवढंच नाही ही शक्ती असून तुम्ही उदार आहात. महाराज तर एका ठिकाणी सांगतात उदार तो हरी हो उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी आनंद करजलाती भवानी आनंद करजलाती भवानी उदार तो हरी
करणार नाही. हो कारण टाळकरी चांगलेच असं असतं महाराज. सप्ताह करायचं म्हणलं ना टाळकरी चांगले असतात आणि टाळकऱ्यात आरोळीवाले चांगले पाहिजे. हे तर 2-3 आरोळीवाले हे महाराष्ट्रात गाजले तिथं, त्यामुळं खोकायचं नाही. हो आणि काय खरं बाबांची ताकद आहे बरं भाऊ, अभिमानाने सांगितलं पाहिजे. बाकीकडे जर सप्ताह करायचं म्हणलं ना तर विणेकरीच मिळत नाहीत. आमच्या आप्पाला माहिती विचारा, सप्ताह जवळ आलं मला फोन करतो, काका 2-3 पहारेकरी पाहिजे गड्या. मी म्हणलं आता काय रो आणि टायमाला नाही घोटाळा होतोय, आणावं लागतात कुठून बी. पण हिथंच पहारेकऱ्यांचा पुरच आणलाय, ताकद त्यांची. उद्या गावकऱ्यांना, कारण गावकरी भरपूर कामातली माणसं आहेत. बाबा म्हणल्याशिवाय पाहिजे त्यांना कामच करून द्या, त्यांना निष्कारण इकडे गुंतवू नका. हो पहारेकरी तुम्ही तुमचं बघा. मी म्हणतो भाऊ बरं का, इतके पहारेकरी कुठंच येत नाहीत, पण येणारे काही नुकसान नाही का. आता तुम्हाला जवळचं उदाहरण कदम महाराज आहे, अति श्रीमंत आहे बरं का. देवीची जवळजवळ 100-150 एकर जमीन त्यांच्या ताब्यात आहे. सगळीच मोठाली माणसं आहेत. जाऊन द्या, आमचा नवरदेव किरकोळ नाही ना तो पिवळ्या फाट्यावाला. हो अण्णा महाराज सासरा आहे तो. पण अरे वारकरी किरकोळ कधी देखायची नाही. आपल्या गावात आले म्हणजे नाही, हे देवरूपाने आपल्या गावात आलेत आणि ते देवारूपाने सेवा केला. हो आणि पक्वाजाच्या बाबतीत तर खोकायचंच नाही महाराज. अहो इथं कीर्तन पक्वाजा म्हणजे म्हणणाऱ्यापेक्षा कीर्तनकारच लय इथं. आता इथं 3-4 कीर्तनकार आहेत, पक्वाजे आहेत. सगळ्या गोष्टीची कमतरता, इथं कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. मला फोन आला म्हणजे महाराज काकाला आडू आलं, पण पारायणाचं कसं काय निंबाळकर अन्न एकटेच काय करतात. मी म्हणलं काळजी करू नका, सगळे देवाला आहे. चौकोपरीचराच आणला इथं. हो ही देवाला, ही बाबांची इच्छा आहे आणि आपण ठरवून ही गोष्टी होत नाहीत. हे त्यांनी ठरवलं ना ते होणार, नाही तर आपल्या ठरवण्याने काहीच उपयोग होत नाही महाराज. हो ठरवलं त्यांनी ठरवलं पाहिजे. कारण 2 प्रकारची इच्छा असते, एक लौकिक इच्छा आणि ईश्वरी इच्छा. हो बाबांची इच्छा असली पाहिजे, हे तर सगळ्या गोष्टी भरपूर पाहिजेत. म्हणून अगोदरच तयारी असो. तर उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत या थोरी गरजताती पवाडे. देवा तुम्ही फार उदार आहात. तुझा ऐसा कोणी न देखे उदार अभयदान तुरे पांडुरंग अभयदान तुरे पांडुरंग. तुझा ऐसा देखे न देखे उदार अभयदान तुरे पांडुरंग अभयदान तुरे पांडुरंग. अरे तुझ्यासारखा दानशूर कोणीच नाही महाराज. पण आमचे संत महात्मे बरं का तुम्ही महाराज देवावर चिडतात, देवा तुम्ही उदार आहात. पण कसे उदार आहे तो, अगोदर घेता नंतर देता. देशी तेव्हा देशी ऐसा सची उदार ऐसा सची उदार ऐसा सची उदार. देशी ऐसा असे उदार. अरे अगोदर घेता नंतर देता म्हणजे देव उदार आहे. हो यावर्षी एका गोष्टीची कमतरता पडली बरं का भाऊ. आपला आबाग घाटला गोरी उभा राहायचं आपलं काय बरं का आबा उभा राहायला नाही. मी म्हणलं आमचा हरिभाऊ घेईन विना, पण त्याला विना घे म्हटल्याबरोबर गोळी आता तर उशिराच यायला लागला आहे. मी म्हणलं बरा कीर्तन सापड्या आला नाही. त्याला वाटलं न जाणू उभा राहिलं विना घेतला. उद्या गावात लोक म्हणतात अरे का महाराज तर परमार्थच व्हायला लागले. असं नाही. अरे आपण आपला अभिमान वाढवलं पाहिजे. असं चांगलं आहे काय नाही. हाय पाटील हाय विना घ्यायला काय हरिभाऊ काळजी करू नका, तुमचंच पाहून येते त्याच्यामुळे काय काळजी नाही. असो तर
अगोदर घेतात नंतर देतात, बिगर घेतात देव कुणालाच काही देत नाही. देव म्हटलं काय म्हणता, अरे त्या सुदाम्या ब्राह्मणाला सोन्याची सुदामपुरी दिली, पण काय घेतलं, मोठभर पोहे घेतले. देव म्हणले खरंच की. अरे म्हणजे त्या द्रौपदीला दुर्वास ऋषीसाठी 60 खंड अन्न पुरवलं. काय घेतलं द्रौपदी कोण, अरे म्हणजे भाजीचं पान घेतलं. काय भाजी पान द्रौपदीचे, काय भाजी पान द्रौपदीचे, काय भाजी पान द्रौपदीचे, काय भाजी पान द्रौपदीचे. देव घरी नमिळाची आण, काय भाजी पान द्रौपदीचे, काय भाजी पान द्रौपदीचे. काय भाजी पान काय भाजी पान. अरे देवाला अन्न मिळत नव्हतं काय, काय कमी होतं काय, द्रौपदीचा भाजी देव स्वभावच त्यांचा अगोदर घेतो. तेवढ्या देवाच्या लक्षात आलं, अरे म्हणजे त्या बिभीषणाला लंका दिली. एक वाक्य, लंका दान विभीषण को हनुमान जी को तेन, नौकरी चाकरी कुछ नहीं सब नशीब का खेल. अरे लंका बिभीषणाला दिली, काय घेतलं बिभीषणाकडून. त्यावेळेस आमचे महात्मे म्हणजे वाह देवा आत्ता बरोबर आहे. बिभीषणाकडून काहीच घेतलं नाही की लगेच देवाने कालर ताट केली. महात्म्या म्हणजे थांबा देवा, लंका बिभीषणाला दिली, हो दिली, काय नाही घेतलं नाही, पण सांगा लंका तुमच्या बापाची का त्याच्या बापाची. म्हणजे त्याच्या बापाची, आणि बापाची इष्ट मुलाला मिळते का, ते राही त्याला मुलालाच. हो. म्हणजे देव म्हणजे खरंच की, म्हणजे बिगर घेता देव कुणालाच काही देत नाही. पण तेव्हा तुमच्या मनात आलं ना, तुम्ही फार उदार आहात आणि सगळ्या शक्त्या तुमच्याकडे अनुकूल आहे. पण तुमचा स्वभाव जनाबाई तर भांडे देवा तुमच्या दरबारात न्यायच नाही. अरे सांगा, पण चांगल्याला किंमत नाही बरं का, आणि नुकसानी होतात ते चांगल्याच्याच होतात, वाईटाच्या नाही. एक परवा किंवा आता माझ्याकडं मला काहीच येत नाही, पण दत्तात्रेयाची थोडी ताकद आहे, भाऊ लई नाही एवढीच ताकद आहे, पण खोकणेच नाही. मी व्यासपीठावर सांगतो महाराज, माणसाचा पहिल्याबरोबर चेहरा सगळा 7-12 एका मिनिटात सांगा. मला काहीच येत नाही, पण त्याची ताकद आहे. ती बी कशामुळं, दर गुरुवारी काय करतं लोक पाय पडायला का नाही, मग ह्याचे त्याच्या उच्चापती शिवाय असाच आहे, आणि दाजी असंच केलं आमका. मी म्हणजे ह्या उच्चापती करण्यापेक्षा आपलं ग्रंथाचं पारायण करायचं. आणि ग्रंथाचं पारायण असल्यानंतर आता आपल्या गावात येतात, त्यांना सगळ्याला माहिती आपल्या त्या दीपकचा पोरगा येतो बघा, काय नाव त्याचं, दर गुरुवारी काहीतरी हाही नाव दर गुरुवारी येतो. बरेच आपले दराडे वाबळे बरेच येतात, त्यांना माहिती. बरं पारायण चालू असल्यावर कोणी माझ्याबरोबर बोलतच नाही. हो. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे चहाचा कोटानाच वाटाला. तर आल्या लाजकाचं आपण त्याच्या घरी जाऊन फिरतो ना का. आता मी पारायण असतो चहाचा कोटाना नाही ना, खर्चच वाढत नाही. देव म्हणतो काळजीच करू नको, तुला अजिबात त्रास पडून देत नाही. पण ताकद आहे ग्रंथाची, सेवा केल्यानंतर वाया जात नाही महाराज. असो त्यामुळे आपण त्याचाही जास्त वाहपो करायचं नाही, आपल्या मूळ विषयावरचं. जनाबाई भांडे देवा तुमच्या दरबारात चांगल्याला किंमत नाही, वाईटाला किंमत देता. अरे सांग, जो खरा पुण्यवान होता कुठं टाकला, पुण्यवंता पाताळ लोकी भाग्यवंत केला, त्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार.
बळीसारखा पुण्यवान कोणी होता, त्याला पातळात नेऊन टाकलं. आणि जो लुटार होता, दरोडेखोर होता, त्याची कीर्ती किती वाढली हो. केले रामायण कोळ्याची कीर्ती वाढली घन, केले रामायण. अरे देवा, तुम्ही चांगल्याला किंमत देत नाही, वाईटाला किंमत देता. अहो जरा बारकाने बघा, आपल्या हिंदू संस्कृतीत 5 महान पतिव्रता आहेत, पण यांना पतिव्रता म्हणायचीच लाज वाटते. आहेत फक्त देवाने मान्य केल्यात त्यांना. मग त्यांचं जर मग असे आमच्या प्रवचनमध्ये महाराज बोलून गेले की त्यांचं जर नामस्मरण केलं तर दोषमुक्त होतो बरं का. अहिल्या, द्रौपदी, तारा, मंडोदरी, सीता ह्याच्या 5 महान पतिव्रता आहेत, पण यांना पतिव्रता म्हणायचीच लाज वाटते. आता मी तुम्हाला अशी शंका विचारतो. पहिली आहे द्रौपदी, पत्नी कोणाची व? पांडवाची. एकाची का 5ची? 5ची. बरं 5 मुलं कोणाचे? 5 मंत्रापासून. अरे 5 तसे 6 मंत्रापासून 6ची उत्पत्ती, पण 5च झाला. 5पासून 5ची उत्पत्ती, 5त 1. तिला पतिव्रता म्हणावं का? पण तिचं तर पहिल्या ठोक्याला नाव द्रौपदी. पुढं चला, अहिल्या कोणाची पत्नी हो? गौतम ऋषीची. का शिळा झाली? इंद्राने शिळ भ्रष्ट केलं होतं. इंद्राला शाप दिला गौतम ऋषीने, जा तुझ्या अंगाला छिद्र पडतील आणि चंद्रा तुला कलंक लागेल. आता तो भाग नको सांगायला, आपला टाईम कमी आहे. पण सांगा, अहिल्या शिळभ्रष्ट करतं, मग तिला पतिव्रता म्हणावं का? पण तिचं दुसरं नाव आहे. तिसरंच पहा, मंडोदरी कोणाची पत्नी हो? राजा रावणाची. अगोदर कोणाची होती? अहो शंकराची होती आणि रावणाची झाली. सांगतो एका मिनिटात दिसाल, कोणत्या दिवस तर ज्यावेळेस आता रावण म्हणजे शंकराचा कट्टर भक्त, हो अति भक्त. रावणाच्या आईचा नियम होता रोज लिंग तयार करायचं, 1.25 लाख प्रश्न घालायचा. पण नियम चालत असताना योगाने हे पराव ए काय होतं, बारकाने पोरांना थोडं दाखवलं. प्रवचनच्या नामाचं आम्हाला रडकुटी आणलो. आता त्यांनी खेळला पाहिजे, त्यांचं वय कालवा करून द्या, कालवा केला पाहिजे कसं बे का, पण फक्त मापात कालवा करायचा. कुठे तू पोरगा तर दिसणार गेला, त्याचा पंतप्रधान बी गावातला होईल एखादा. कुणाचं नशीब कुणी पाहिलं नाही. हो, ईश्वराने जे ठरवेलं असेल. नंतर बोलतो मी, पुढं उतरूया. तर आता रोज 1.25 लाख प्रश्न घालायचा आणि घालीत असताना योग असा नेमकंच ते लिंग पाहिल्याबरोबर समुद्रात फेकून दिलं, मोडलं लिंग. लिंग मोडल्यानंतर रावणाची आई येऊन पाहते, अरे लिंग नाहीसं झालं, करावं काय? रडायला लागली. रावण गेले, काय झालं आई? म्हणजे लिंग नाही सर. अरे साधं वाळूचं लिंग, अरे एवढा ऐश्वर्य संपन्न मी आहे आणि वाळूचा? थांब म्हणजे मी तुला आत्मलिंग आणून देतो. आता रावण होते, शंकराची उपासना करायला बसले. आता शंकराला आणायचं म्हणजे गायन पाहिजे. नट्याच्या 5 शिरा तोडल्या, हात तोडा आणि 5 बोटाच्या खोट्या केल्या आणि 5 शिरा तोडून त्याच्या तारा केल्या आणि उत्कृष्ट गायन सुरू केलं. शंकरजी म्हणजे अरे एवढं प्रेमाने कोण आळवतोय? बघतोय तो रावण, रक्त करतो. अरे रावण हे काय केलं? काय नाही म्हणजे तुम्हाला आळवण्यासाठी विना नव्हता तर मी हात तोडा आणि 5 बोटाच्या खोट्या केल्या आणि 5 नरड्याच्या शिरा तोडून त्याच्या तारा केल्या आणि म्हणजे असं. अरे 1 शिरा असून तुला 5 नसा तोड्या, जा तुला 10 तोंड प्राप्त होतील. 2 हात असून तू 1 हात तोडा, जा तुला 20 हात प्राप्त होतील. माग म्हणजे तुला काय पाहिजे ते माग. द्या वचन, दिलं वचन. पहिल्या छोटं आत्मलिंग मागितलं बरं का. आणि म्हणजे अजून एक पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे त्या तुमची बायको पार्वती. पर शंकर भोळा आहे महाराज. हो, तुम्ही म्हणता हे कुठं आहे, कशात उल्लेख आहे ह्याचा? मग गुरुचरित्र 6वा अध्याय वाचा. 6व्या अध्यायामध्ये गुरुचरित्राचा हा संपूर्ण इतिहास आहे. म्हणजे पार्वती पाहिजे धर. भगवान ब्रह्मदेवाने गणपती बाप्पाने हिने विचार केला, मागच्या झपाट्यातून कसा तरी बळच वाचला तर आता तर बायकोच देऊन टाकली. मागं एका राक्षसाला वर दिलं तर ज्याच्या डोक्यावर हात होईल त्याचा भस्म होईल. त्याच्यातून कसा तरी वाचला, आता तर बायकोच दिली. म्हणजे आता सगळा घोटाळा केला आणि लिंग दिले. गणपती बाप्पाला ब्रह्मदेव म्हणते, आता गणपती बाप्पा तुम्ही बुद्धीचं काहीतरी डोकं लावडा. गणपती बाप्पा म्हणजे मी होतो गुरक्या. ब्रह्मदेवा तुम्ही ब्राह्मण व्हा. आणि भगवंताला सांगितलं
तुम्ही शेतकरी व्हा. आणि नेमकंच रावण पुढं आला. भगवंतांनी नुसतं असा हात केल्याबरोबर जी पार्वती होती ना तिची विद्रूप स्त्री झाली. विद्रूप स्त्री झाल्याबरोबर शेतकऱ्याच्या वेशातला ब्रह्मदेव भगवंत म्हणजे अरे रावण हे खांद्यावर कोण आहे म्हणजे पार्वती. नीट बघ विद्रूप स्त्री झाली. तो म्हणतो असं केलं होतं का? होतं बरं का भाऊ. आणि आता तर इतकं असुर विद्याला किंमत आहे आणि ती बी चालली पाहिजे. आमचं बी धंदा चालतं. हो नाही तर काय धंदा बसत ना आमचं. अहो आज आता आणि तो बी शहाजी महाराज असे नुसकान माणसं लावित नाही. दांडगाडीस आज दुपारी हाय बघा ते होते साक्षाला. त्यांच्या देखत इथं फोन आला होता. म्हणलं मला जावं लागेल PS आहे ते करमाळ्याचे आणि तुम्हाला नाव बी पाहिजे असतं तर मोहिते साहेब म्हणून. ते म्हणले महाराज आत मला लई त्रास होतो म्हणजे रडकून आलो आहे. तुमचा नंबर मला दिला म्हणून तुम्हाला फोन केला. तुम्ही केव्हाशी येणार घरी? म्हणलं 10:30 वाजता. आम्ही हेकून घरी जाऊ तर ते गाडी होती तो तयार. म्हणजे बरं झालं लवकर आला. हा धांद्याला चांगला आहे म्हणलं तसं. बोळा आहे पण धांद्याला हुशार आहे. हो म्हणले काय होतं आहे पाहिलं म्हणजे काही सांगायची गरज नाही म्हणलं तुम्हाला असं असं होतं आहे म्हणजे. म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणलं कोणी सांगाय ते बाकी जाऊन द्या. अशा अशा अमक्या गोष्टी त्यांनी मान्य केलं महाराज. जाऊ द्या तो विषय नाही. पण आसुरी विद्येची ताकद असते. मंत्रशक्ती जोराव काही बी करता येतं. हो चला तर ती बरोबर विद्रूप श्री झाल्यावर रावणाला वाईट वाटलं. म्हणजे बघतोचा शंकराने फसवलं मला. रागात निघाला. म्हणजे ही वजा कशाला घेतलंय? त्या गुरख्यापाशी देऊन टाक गडी. रागात आहे म्हणले हे गुरख्या हे लिंग घेतो का वजं? मला घ्यायला घेतो पण मला लघवीचा आजार आहे. मी 3 हाका मारेन नाही तर मग खाली टिकवीन. आणि एका हाकात तर पळपळ आलो मी. म्हणजे मग घेतो. घेतलं तिला गणपती बाप्पापाशी लिंग आणि रावण निघाला. मंडपाच्या बाहेर निघालो रावणा रावणा रावणा. लगेच लिंग खाली ठेवलं. जिथं टिकवलं तिथं लिंग तयार झालं. त्याला गोकर्ण म्हणतात. हो आणि मग डायरेक्ट छिन्नी वेश पलाटला ठिकला आले. मग शंकराच्या आसनाखाली अवदासा जी होती ना कारण 2 पत्न्या शंकराला होत्या. एक पार्वती आणि अवदासा. पार्वती मातेने अवदाशीच्या अंगावर पाणी टाकलं होतं. जा म्हणजे माझ्या नवऱ्याच्या आसनाखाली बिंडकुळी होशील. मग शंकर ही लगेच देव तिकडे गेले आणि त्या बिंडकुळीच्या अंगावर पाणी टाकून सुंदर स्त्री शंकराशेजारी. शंकरा अरे खरं बरी पार्वती इकडे ठेवली मला अवदास. शंकर मला गडबडीत लक्षातच राहिलं नाही. मग खरी पार्वती इकडे ठेवली आणि अवदासा शिकडं रावण घेऊन गेला. म्हणजे सांगायचं तात्पर्य ही मंडोदरी खरी ही मंडोदरी हीच पुढं पार्वती झाली. मग खरं सांगा रावणाची पत्नी मंडोदरी का शंकराची पत्नी? हो शंकराची. आणि रावणाची तिला पतिव्रता म्हणावं का? ती बी जाऊन द्या. आईला द्रौपदी मंडोदरी सीता तारा तारा बृहस्पतीची पत्नी आणि बृहस्पती बसून त्याला बुध नावाचा मुलगा झाला चंद्रापासून. अरे सगळा घोटाळा आहे. पण देव म्हणले अरे मी सांगितलं ना यात फरक पडणार नाही. मी सांगतो ना यांचं दिसतं नामचिंतन कर. म्हणजे देवाने जे ठरवलं असेल ना यात कुणालाही फरक करता नाही. पण देव म्हणतात अरे ठरवणारा मी आहे. मी सांगतो ना यांचं जर नामस्मरण केलं तर ते दोषमुक्त होतील. पण देवा तुमच्या मनात तर तुम्ही काही बी करताल मग एकच करा. काय काय रे करीता तुझा काय रे करीता तुझा काय रे करीता तू काय रे करीता तू काय रे करीता तुझा
काय नाही करतात अर्ध्या सगळं काय करतील ना मग एकच करणार आता राखे माझी लाज. आता तुकाराम महाराजाला कशाच लाज वाटत जरा काय जाते एका ठिकाणी सांगतात ना महाराज किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित म्हणून जीव फेला. म्हणजे जन्म मरणाला तुकाराम महाराज भीत असतील आणि म्हणून म्हणत असतील आता राखे माझी लाज. आता मी तुम्हाला अशी शंका विचारतो तुकाराम महाराज जन्माला भीत होते का? उलट म्हणतात देवा जहिना मी जन्माया जन्माची देवा जहिना मी जन्माया जन्माची देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी शरण सेवा पांडुरंगा वा मी जन्म घेईन म्हणतात म्हणजे याच्याबद्दल म्हणते आता राखे माझ्यालाच. मग याला कदाचित तुकाराम महाराज गर्भवासाला भीत असतील कारण मुनिमुक्त झाले भेने गर्भवास तुकाराम महाराज गर्भवासाला भीत असतील आणि म्हणून म्हणत असतील आता राखे तुका मन गर्भवासी सुखे घालावे आम्हा सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हा तुका मन गर्भवासी सुखे घालावे आम्हा सुखे घालावे आम्हासी कारण संतांचं वाङ्मयच असं आहे महाराज. एक अभंग एकासाठी नाही एक अभंग सर्वासाठी नाही सर्व अभंग सर्वासाठी नाही आणि सर्व अभंग एकासाठी नाही. आणि यावर्षी कार्यक्रम जे ठुलत ना सर सर नाही आले का आज? सोनं सर नाही आले आहे आहे वांगाळ माणूस वाचला ओळखू येत नाही बघा. सर भाकरच खात नाही काय जाऊ द्या सरलायचा राग. आता यावर्षी जे कार्यक्रम आहेत ना महाराज महाराष्ट्रातील अति नामांकित कीर्तन करायचं. तांबे म्हणजे अति हुशार माणूस होतो महाराज. एका दिवशी 4 कीर्तन तो महात्मा करणार माणूस होतो अति हुशार माणूस होतो. आणि बनशी महाराज तांबेंचा भावाचा मुलगा येतो म्हणजे ज्यांच्या आपली जोग महाराज संस्था ज्यांच्या अंडरमध्ये झाली बनशी बाबा तांबे त्यांच्या भावाचा मुलगा अति हुशार येतो. तो आपल्या गावात शिरवडीला कार्यक्रम ऐकला तो आहे. आणि विशाल तर का महाराष्ट्राला याड लावलं पिंगळ्याने तो एकाच वेळे पडावर म्हणून मी का बारकाल्या पोरांना कशामुळे ताकीद केली परवा आमच्या कीर्तनात तुम्ही नाचला उघड्या फिरला तरी मी काय म्हणणार पण पुढचे 2-3 दिवस आहे ना आणि कोणत्या गोष्टीला आधी एकदा वळायला लागतं उगं फांटा पार निबार झाल्यावर मग ती मोड होतो ना नंतर लावून उपयोग नाही. पुढं 2-3 दिवस आता उद्यापासून नामांकित का आपल्याकडे येणार आहेत. गावात समाज बी चांगला सगळं चांगलं आहे पण पोरं लय कालवा करतात असं हो नाही ना आजच पाहायला पाहिजे. नाही तर पार फांटा निबार झाला आणि मग वाकवायचं म्हणलं मग ते मोड होतो. त्यामुळे आधी संस्कार आपण आधी लावायचं आपल्या बारकापणाला चांगलं वातावरण ठेवायचं आणि नामांकित आहे. मी तर म्हणतो उद्यापासून प्रत्येकाने येताना 5-5, 10-10 माणसं घेऊन यायची हो कारण आपल्या गावाची शोभा आपणच वाढवायची. असो तुम्ही म्हणता आम्ही जर 5-5, 10 माणसांना आमचा फायदा होईल का? होईल नाही खोकायचंच नाही. बाबाची इतकी ताकद आहे. अहो तुम्ही मला काय गोष्टी अभिमानाने सांगू लागतात. आपलं आता जागराच्या दिवशी महाप्रसाद आहे. कुणाचा आहे महाप्रसाद? 6 ते 8 कीर्तन आहे आणि नंतरचा महाप्रसाद बबन मुलांची
मुलगा आहे जाकीर भाई जाकीर का ना? जाकीर भाई हो माझं बबन मुलांना माहिती होती जाकीर माझा नाही परिचय नाही पाहिलाय पण ते लक्षात राहत नाही माझ्या पण बबन मुलांना म्हणजे तुमच्या आपल्या दुकानाच्या खालीला आम्ही शाळेत होतो तिथं राहत होता आजची गरीब परिस्थिती होती पण परवा मला कोणतरी म्हणा पेट्रोल पंप त्यांचा आहे हो अरे आणि चांगल्या का तुम्ही सांगा ना किती अभिमान आहे त्यांना आपल्या आज भगवान बाबाच्या सप्ताहामध्ये जो एक आमच्या दसराबाचे नातू आहे काय त्या छाया का काहीतरी पुरेचं नाव आहे काहीतरी आहे बघा नातू आहे बघा तो त्याचे पंगत आहे अरे काय महाराज तुम्ही सांगा ना आज एवढं मोठं अन्नदान काय त्यांच्याकडे हे होतं आहे काय धंदा तर प्रत्येकजण करतो महाराज असं का बर बर वा वा मॅनेजर असं नका पण पैसा असून इकडं गेल्याची हे पाहिजे ना हो हां सगळ्यात महत्त्व ह्याला आहे बरं समजा तो पैशावर आहे तू दान दिलं आपल्या वारकरी संप्रदायात आहे पण सांगा ना आज जाकीर भाई किंवा आपलं फिरोजबाईची पंग आपला नाश्ता असतो पण आम्ही तर आता ह्या वर्षी पण मला म्हणत नाही ना त्यांना ताप दिला ना महाराज अभिमान सांगतो आता तर आपण आम्ही करतो म्हणलं फिरोजबाई आपल्याला अमक्या अमक्या कीर्तनाची तारीख तुम्हाला सौजन्य हो म्हणजे महाराज केव्हा मला बनायचंच नाही कधीही नाव टाकायचं अरे अभिमान आहे आपल्या गावातला पण त्याच्यामुळं तुम्ही सांगा तो म्हणतात अहो तो धंदा मोठा अरे धंदा मोठा आहे धंदा प्रत्येकजण करतो सगळ्याला यश येत नाही नाही तर वीटभट्टीवाडी आपल्या गावात कमीच काय आमच्याकडे जवळ आहेत वीटभट्टीवाडी जमिनी एकऱ्यात सगळ्यालाच नाही व्यवसाय निमित्त फळ देत तसे व्यवसाय कोणत्याही गोष्टीचं निमित्त असतं महाराज धंद्याचं निमित्त असतं पण आपल्या संचितात प्राप्त जे ठरल्या गोष्टींना ते कुणाला चुकत नाही आपण लय प्रयत्न केला ना प्रयत्नाधिक प्राप्त बरोबर यश प्रयत्नाला प्राप्ताची साथ पाहिजे तेव्हा आपलं जाऊ नका पांडुरंगाव मला वाटलं आज येत नाही लय पळापळी होती महाराज आणि एकाच पायाचं कडे पोरं नोकरीला आणि एका सावकड पण याच्यात इमानदाराने सगळे हो तर प्रयत्न करून चांगला आहे प्रयत्नाला प्राप्ताची साथ पाहिजे हो आणि प्राप्त जर अनुकूल असेल ना त्यांनी खर्च करायचा म्हणलं तर खर्च होत नाही उलट वाढत चालतो आणि हो होय अद्राष्ट्रा पाहिजे वाढू हे लांब चालत मग असं हो प्रयत्न आणि प्राप्त अनुकूल असेल ना आपण खर्च एक जण आमच्या शहाजी महाराजांसारखा होता मला काय करावं महाराज मला 10-5 लाख रुपये दंड व्हावा खर्च व्हावा मी काय करावा म्हणजे काय नाही जायचं आणि आपलं पंतप्रधान कोण आहे मोदी त्याला एक चप्पल टाकायची दंड होईल 10 लाख रुपये दंड होईल म्हणजे आणि अटक होईल तुम्हाला म्हणजे वा मग सोपं आहे शहाजी महाराज पळतच गेले बूट काढ असं फेकून हाणला टोपात डोक्यातला मुकुट नेमकाच राजस्थानी आता अयोध्येला गेला होता हो आणि ते राजस्थानी फेटा बांधला होता आपल्या फडणवीसने आणला आणि तो फेटा फडणवीसने त्यांनी बांधला होता आपल्या शिंदेसाहेबांना ते फेटाच पडला त्या बुटाने त्यांच्या बुटाने फेकून हाणला पाळण्याबरोबर त्यातून नागाचं पिढू फर्र केलं मोदी म्हणते अरे काय अवतारी पुरुष आहे पण त्यांना 50 लाख रुपये देऊन टाका बुटात टाकून 50 लाख रुपये मिळेल एका मला धंद्याला 100 रुपये पाहिजेत 10 ठोका खावा त्याला म्हणलं हा ना बाबा 2 ठोक्यातच का हाटला नको बाबा मला पैसे नको मार खाऊन एखाद्याला पैसे मिळत नाही पण एक असं आहे की दुसऱ्याला हाणून पैसे मला महाराज डाव चुकला मला आता सोपं आहे हो मोदीची मोदीला बायको नाही पण फडणवीसच्या बायकोला ठोका टाका किंवा फडणवीसाची बायको आंघोळ करीत असताना तिला फक्त बाहेर वाडा आता वस्त्र अंगावर नव्हतं आणि आमच्या महाराजांनी त्यांना बोललं आमचं तालमेत आहे म्हणून आम्हाला लेकराला बोलल्याला काय वाटत नाही बाकीचं नाव घेतलं पण त्यांना आम्हाला कशामुळं हो शहाजी महाराजांनी तसं बोलले बाहेर वळल्याबरोबर इमारतच डासाळी अंगावर पडली अरे म्हणजे आता तर फडणवीस म्हणला हे कर्जमाफीपेक्षा सगळंच पैसे ह्यांच्याच नावावर 50 कोटी टाकून द्या का प्राप्तान करून आणि तुम्ही सांगा काही गोष्टी प्रयत्नाने उपयोग होत नाही मला मोबाईल थोडं मी बघतो बऱ्याच लोकांनी प्रयत्न करून नाही ना उपयोग होत अहो तुम्ही सांगा परवा आमचा श्रीमंताचा काय नाव ते आमदाराचं
पाचपती हां त्याच्या बायको आम्ही बोललो म्हणलं काय करावं मान्य महाराज आम्ही आमदार केलं निवडून आलो मतं पडली नाही तरी आम्हाला पदच नाही आणि तुमचा आमदार पडला तरी त्याला पदं मिळलं पण पदं बी मिळलं नाही मुख्यमंत्र्याच्या लेवलचं म्हणलं असं आहे मागं पडला तर आमदार झाला आणि आता पडला तर आता तर मुख्यमंत्र्यापेक्षा मोठं पद मिळेल आणि याला म्हणजे प्रयत्न नाही प्राप्त पाहिजे फाळकेचा त्या दिवशी मोबाईलवर बोलले बघा म्हणले अरे मला तर वाटतं शिंदेसाहेब तुम्ही दरवर्षी पडावा म्हणजे तुम्हाला मोठंच पद मिळतं अरे प्राप्त आहे प्रयत्न नाही प्राप्त चांगलं आहे आपलं प्राप्त असेल ना तर हातामध्ये वाळू घेतली माऊलीवरून करतात तरी सोनं होतं जाऊ द्या विषय लांबच चालेल पण संतांचं वाङ्मयच असं आहे एक अभंग एकासाठी एक अभंग सर्वासाठी सर्व अभंग सर्वासाठी नाही आणि सर्व अभंग एकासाठी नाही आता तुम्ही सांगा आमच्या मित्र कंपनीचा हा मंडप आहे सावळीची पोरं म्हणजे नादच खोळावा असं आवाज बी चांगला सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत मंडप असा सुंदर आहे मग हा मंडप सुंदर आहे आपल्या परमार्थात मंडप आहे को तो मंडप कुठं आहे कसा आहे स्वर्ग अधिष्ठानाबद्दल आपलं गाव आहे इथं हो ताकद अधिष्ठानाची मोठी आहे एखादा देव हिथं उसळला तरी मी आहे काय काळजी करू नका ठोक्याची गाठ घालतो मी हो स्वर्ग म्हणजे संतांचं वाङ्मय असं आहे की कसंही प्रमाण तयार आहे तर मग तुकाराम महाराज म्हणते देवा तुमच्या मनात असतं तुम्ही सगळं करतात माझे राज्यरक्षण करतात तुकाराम महाराज कसे लाज वाटू दे टाईम मिळत आपण नंतर पाहूया परत तुकाराम महाराज म्हणतात देवा मी कसा आहे नको शिकांत पापी आहे अपराधाची राशी अपराधाची राशी शिखांगोष्ठ तो पाशी मी पापी आहे पण किती पापी हो
शिंडीपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत म्हणजे नकशिखांत पापी आहे आणि अपराधाची राशी आहे. आता सांगा हो तुकाराम महाराज पापी होते का हो? पापी कोणाला म्हणावं? नामाशी विमुख तो नर पापी 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 नामाशी विमुख तो नर हरि बिना धावया न पवे पुण्य हरि बिना धावया न पवे पुण्य हरि मुखे मान हरि मुखे मान हरि बिना धावया न पवे पुण्य हरि बिना पापिया ज्याने देवाचं नावच घेतलं त्याला पापी म्हणावं. तुकाराम महाराज देवाचं नाव घेतलं नाही का? अहो तुकाराम महाराज तर प्राथमिक दिला निघाले. कुठं निघालं असलं सारखं नामचिंतन. अनेकांनी प्रश्न विचारला महाराज कुठेही अमंगळ ठिकाणी देवाचं नाव घेऊन आहे. तुकाराम महाराज म्हणजे मस मला वाटतंय नाव घेऊन पण माझी माझं झाली अनावर वाचा छंद या नामाचा मस मला वाटतंय नाव घेऊन आहे पण आपण होऊन येतंय. आणि असा नियम आहे महाराज जे आत असताना अंतरचे दावे दरिताही पर्यावरणा अहो जे आत असतं ते बाहेर निघतो. ठरलेल्या गोष्टीत महाराज किती आवरण्याचा प्रयत्न केला ना जे आत असतं ना अहो एका मिनिटात आपल्याला जर गमत बघायची असेल ना समजा आमचं दाजीत त्यांनी कोणाला मत दिलंय एका मिनिटात मी सांगतो फक्त मत देऊन आल्याबरोबर बाहेर पटकुरे त्या टायमाला जोपर्यंत बाहेरचा वारा लागत नाही तोपर्यंत काय नाही पण मग बाहेरचा वारा लागला मग फिरवाफिरी करेल. पण खरे नपविता येत नाही जे आत असतं ते कप्पुने सांगून दाटून म्हणलं दाटून हा तसं असतं. नाही तर मला गावात आमचा पुरुषचरापा होता हुशार माणूस होता चांगला होता बरं. ते मला दरवर्षी सांगायचं नारळ फोडायचं दत्त वेळेचं. आता बाकी सगळी मी सांगायचं बाबा नका इकडे फोडा मला तुम्ही बोलायला होता आणि मोकार काय मला ना कळत राजकारणाचं. तर हे आपण दरवर्षी नारळ फोडायचं दत्त वेळेचं. आणि मला म्हणजे महाराज आमच्या पार्टीला आशीर्वाद चांगला द्या म्हणजे बरं आहे. म्हणलं आप्पा उमेदवार किती म्हणजे 23 आहेत. म्हणलं असं का? मग म्हणलं वा आपल्या गावात 23 उमेदवार आहेत. मी देवाला एकच सांगतो 23 निवडून येऊन द्या. म्हणले महाराज इतके नाही आपले 11च आहेत. म्हणलं आम्हाला काय माहिती आता तुम्ही सांगितलं 23 आम्ही 23 इळीला माहेरला सारखा आता एवढं बाळ वाटतं मी पण हा लागतं असं जाऊ द्या. पण काही गोष्टी परमार्थात नामचिंतन असे आणि परत आपल्या गावात काय काय अतिप्रेमाने अन्न नाकारतात बघा. आता ते प्रमोद का काय नाव त्याचं परशू परशू एवढंच नाकावले पोरायचं चहा घेऊन येतात. पण चहा किती आणतात महाराज माझ्या 100 कपापेक्षा जास्त. त्यांचं वाया चाललंय का करतं अहो गरीब पोरगा आहे पण त्याला माहिती बाबाची जर आपण मी माणूभाऊ तुम्हाला थोडं वाईट वाटलं 3 वर्षापूर्वी जे पाकिट दिले ना गावकऱ्याने महाराज अजून ते कपाटात ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या बाबा साहेब मी पैसे तसेच ठेवले असतात खर्च करीत नाही का कारण हे कामधेनू आपल्या घरात ठेवले ना चोरट्याने पैसे दिले मागा त्याला व्याज लावलं ती पैसे आणि बाबाच्या सगळे महाराज तुम्ही कधी हे नुसतं कपड्यात पाहिलं ना तेच तुम्हाला त्याच नोटां त्याचा हे सुद्धा दिसणार फरक केला दिसणार नाही का कारण तो त्यांचा प्रसाद आहे आणि ती ताकद आहे महाराज.
जेवणात कमीच पडत नाही. आणि आपल्या गावात तर असं आहे महाराज, काय काय गोष्टी पाहू आपण आपल्या गावाचं परीक्षण करत नाही. आपल्या गावामध्ये जे जगात नाहीत ना ते अशी आपल्या गावात मंदिर आहेत. आता धोरणदांत आहे तो बाकीकडे आहे एका ठिकाणी, पण अश्वत्थामाचं मंदिर कुठंच नाही. आणि त्या अश्वत्थामाच्या मंदिरापाशी एक देवी बघा, काय नाव लक्षात द्या ना माझ्या, नाही दुसरी देवी आहे, लक्षात द्या ना माझ्या. ते मला ग्रंथ 300 वाचण्यात सापडलो कथाकल्पतरूमध्ये, आता विसरलो कारण काय होतं वय झालं की सगळंच आवड होते. पण ती आपल्या गावात आहे. पण अश्वत्थामा दुर्योधन तरी आले कसं काय? ज्यावेळेस भीमाने दुर्योधनाला गदा मारली, मरणप्राय दुःख झालं, म्हणजे आता आपण कुठतरी निघालं पाहिजे. पण जायचं कसं? दुर्योधनाकडे एक वर्म होतं महाराज. दुर्योधनाला कारण ऋषी मुनी आले का नाही विचारायचे, आज पंगत कुठे आहे काय यांच्याकडे. आणि दुर्योधन काय करायचं, हटकून टोचून पांडवाकडे लोक ऋषी लावायचे जेवायला. आणि पूर्वीचा आहार भरपूर असायचा, जा तिथं पांडवाकडे तिथं जेवायला. आता हटकून बाईने ह्याने लावायचं, पण तिथं जेवाय गेले की आता द्रौपदीकडे थाली दिली सुरू झाली. किती ऋषी जेवून तृप्त व्हायचे. आणि दुर्योधनाकडे वा काय पंगत होती राव, तुम्ही किती बेस्ट रावला आम्हाला, तुम्ही चांगलं म्हणजे मग तुम्हाला अन्नदान भरपूर घातलं. मग मला काहीतरी उशाप द्या ना, तुम्ही ज्या बोटाने आम्हाला जायला सांगितलं ना त्या बोटात तुमच्या अमृत येईल. आणि ज्यावेळेस मरणाचा प्रसंग येईल त्यावेळेस तुम्ही ती बोट नुसतं चाकी चला, तुमचा किती वेळा आमचा प्रवास होईल. पण हस्तिनापूरहून डायरेक्ट आपल्या गावात बोट चाकी शेतूर आलेत बरं का, अश्वत्थामा आणि दुर्योधन. का? दुर्योधनाच्या बोटामध्ये अमृत आलं होतं. ऋषींनी त्याला उशाप देता की तुमच्या बोटामध्ये अमृत येईल. म्हणून दुर्योधन न वारता फार आपल्या गावात आला आहे. आणि अश्वत्थामा, मी बऱ्याच मागच्या पोरांना म्हणत होता, तुम्ही लहान का व्हायला लय मोठं नका मंदिर बांधा, 10 बाय 10चं मंदिर बांधलं तरी जीवनात कमीच कमी पडणार नाही. त्यामुळं तो दोष आहे महाराज. आता फार मोठा जाऊ दे, तो आपला विषय नाही, आपल्या मूळ विषयावर याचं. तर अंतरिक्षात हवे स्वभाव किती आवरण्याचा प्रयत्न केला, आवरू शकत नाही. ठरलेल्या गोष्टी येतं, मी तर नेहमी सांगतो, त्या आत असतं ते बाहेर निघतं. याचा काय झालं, आपल्या गावात चढामध्ये भगवान बाबा सप्ताह आहे आणि पंक्ती बी एकाचोड एक चालल्यात. आजची बी पंगत, सकाळची बी आमच्या काकूची पंगत होती. आता मग अशी महादेव का काय नाव आहे कडे, महादेव ना, महादेव शंकर माझ्या ओळखीत महादेव नाव तर लक्षात नाही. त्यांची पंगत सगळ्याच पंक्ती होडा चढ चालल्यात, पहिली पंक्ती चांगल्या चालल्यात हो. आणि जोगायोगाने पंक्ती सगळं आपल्या गावात व्यवस्थित सगळं चाललं आहे. पण खाणं वारखऱ्या जातात. आज आमचं मावडीच आजारी पडलात रात्री. मी म्हणलं मावडी आजारी पडलं की आमचा सप्ताह नेहमीच पावर कमी आम्हाला वाटते. मावडी नका भगवान बाबा, मावडी नका आजारी पड बाबा, आमच्या लेकरांना सलाईन लावायचं पळायला असं द्या. होत असते काही गोष्टी, त्यामुळे त्याचाही जास्त ओहापोह करायचं नाही. तर महाराज म्हणतात मी ठरल्यावर जे आत असतं ते बाहेर निघतं. आणि योग असा सप्ताह चलामध्ये गावात मोठा सप्ताह आहे आपण, आणि गावात सप्ताह मोठा नियोकत अजितदादा पवार, रोहितदादा, आम बरीच पुढारी सगळीच आपल्या गावात आली. आल्याबरोबर तेवढ्यात त्यांची भाषणं चालू झाली. आणि एक रस्त्याने मुलगी चालली होती आणि मोठ्याने म्हणायचं, ए सुयागा बिबोगा. अरे बापरे, अजितदादा म्हणजे आपल्या भागात गरीब माणसं आहेत काय, हे त्या पुढे राहणार इकडे. लगेच आमच्या बबलू गेला, पळपळूच गेला. बबलून ओछाडी पोरगी गाण इकडं. म्हणजे काय करायचं, काय नाही म्हणजे या पुरीवर मला लग्न करायचं. आता अजितदादा नवरा सांगा मावडीवर करतात, राजियाची कांता काय सिद्धी पावी. आता वैदाची मुलगी आणि अजितदादा नवरा केला काय कमी का? दुर्वाची कन्या समर्थाने केली. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. समर्थाने केली.
म्हणजे गरीबाची मुलगी राजा नवरा केला काय काय हो मनाची या जोगे शिवायची मुलगी म्हणजे मला पैठणी साडी पाहिजे लगेच काय पाहिजे ते तयार आधी दादा तो आणि योग असा लग्न झालं आता लग्न आंधी इथं मुलगी उचलून बाबडून म्हणजे आता ब्राह्मण काका प्रवीण काका आडू आहे मी म्हणलं काळजी करू नका मी लावतो लग्न हो आणि लग्न अक्षदा वाटणं सुरू केलं स्वस्तिक लग्न झालं आशीर्वाद दिले आणि आशीर्वाद दिल्यानंतर काही बाकीच्या त्या कुलवर असतात ना त्या आल्या वा वा वहिनी घ्या नाव ऐका म्हणले आता अजितदादा नवरा केला कमी का काही बी पुरवा ऐका म्हणजे दुधावरची मऊ साई आणि अजितदादाचं नाव घेती भाकरवाडा माई आधी होती दासी पट्टराणी केले तिचे फिरलेला आहे ना कारण ज्याचा जो स्वभाव आहे ना तो किती आवडण्याचा प्रयत्न कशाला आता समजा मध्ये विलक्षण होऊन गेलं सगळ्या पार्ट्या सारखीच निवडून आल्या आणि एक अपक्ष म्हणून निवडून आलो आणि ते जिकडे जाईल त्यांचा पंतप्रधान एक आता कोणता जेव्हा एक पक्षी असेल ते म्हणजे आमच्याकडे उपपंतप्रधान आमच्याकडे तर पंतप्रधान गेला तिकडं झाला पंतप्रधान आणि हिवाळी अधिवेशन आणि योग असा हिवाळी अधिवेशन असल्यामुळं आणि रविवार होता आणि कोणीतरी FM पश्चिम दिशेला लावला होता आणि वाऱ्याच्या सुद्धा FM नेमकं मल्हाराची वाऱ्या होती आणि हे जो अपक्ष म्हणून निवडून आलता ना तो नेमकाच वाघ्या होता आणि कर्म प्रारब्धाच्या वशात तो राजा झाला आणि राजा झाल्यावर नेमकं तिकडं ऐकलं मल्हाराची वारी आणि वारी ऐकल्याबरोबर आधी होता आधी होता वाघ पण प्राप्तवशात राजा झाला पण त्याचा स्वभाव जात नाही ना म्हणजे जे आत असतं ते बाहेर तुकाराम महाराज म्हणतात मस्त मस्त देवाचं नाव कोण आहे पण आपण होणं तर त्याला मित्री काय म्हणजे तुकाराम महाराज पापी नसताना एवढी जिंतक घेतात कशामुळं याचं निरसन टाईम मिळालं तर नंतर पाहूया परत तुकाराम महाराज देवाकडे गेले पण तत्पूर्वी आधी संप्रदायपूर्वक भजन करूया विठोबा तर महाराज म्हणतात मी नकशिकांत पापी अपराधाची राशी आहे करुणा बघतात पण एवढी लिहितात तुकाराम महाराज कशामुळे घेतात पण परत तुकाराम महाराज देवाकडे गेले आणि देवाकडे जाऊन अति करुणा बघतात की देवा मला या दुःखातून वेगळं करा अपंगाच्या Oh
महाराज देवाकडे कोरोना बघतात, माझ्याकडे पहा. आता मी तुम्हाला अशी विचारतो की देवाचं तोंड पाहिल्यापासून काय फायदा होतो का हो? फायदा होत असेल तर मी तुम्हाला अशी शंका विचारतो, वसुदेव देवकीने भगवान श्रीकृष्णाचं तोंड पाहिलं असेल काय हो? त्यांना चालू बंदीखाना तर चुकावं चुकला का नाही? बरं एखाद्या वेळेस कंसाच्या भेनं वसुदेव देवकीने नसन भगवान श्रीकृष्णाचं तोंड पाहिलं, पण ज्याच्या ठिकाणी 4 अवतारी पुरुष जन्माला होते, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, सांगा दशरथ राजाने त्यांचं तोंड पाहिलं असेल काय रामाचं? का पुत्र करून मारावं लागलं? अरे दशरथ राजा म्हणजे सामान्य होता का? पण त्याला प्राप्त चुकलं आहे हो. कारण नामदेव महाराज म्हणतात कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. देवाचं नुसतं मुख पाहिलं ना हो, कसलं दुःख नाहीच होतं. दुःख जर देवाचं तोंड पाहून नाहीसं होत असेल तर दशरथ राजाने पोरांचं तोंड पाहिलं असेल का नसेल? अरे एवढा मोठा दशरथ राजा पुत्र करून मारावा लागला. आपली शाळेत असताना कविता होते, शर आला तो धावणे गेला कार वेवळाला श्रावण बाळ. अरे श्रावण बाळाने च्या आईवडिलाने शाप दिला होता दशरथ राजाला हो. पूर्वी शाप देण्याचं सामर्थ्य होतं महाराज. आता एखादा म्हणाला मी तुला शाप देईल, अजिबात लागत नाही. हसतो जगतो परिग्रहात, दुसऱ्यातलं घेऊन हातात तप, परस्त्रीभीर मनात टाकता, परस्त्रीकडे पाहून मनातलं तप नसतं, पर अन्यायनं जीवात टाकता, दुसऱ्याचं खाऊन जिभेतलं तप नसतं. म्हणून कुतच शापम कुतच योगी. आता शाप राहणार योगी राहिले काय? चंदन झिज गए र गए निमका खोड, साधू चल गए र गए चपाती चोर. अवघड परिस्थिती महाराज. आता शाप लागत नाही, पण काही गोष्टी नाही लागत म्हणजे ताकद बी अधिष्ठानाची. आता आपल्या राशीचा मोठा सप्रेंड यज्ञ, इतकी यज्ञाची पॉवरफुल तयार आहे. परवा आमच्या विजयशी देशमुखने 5 लाख रुपये खर्च केला महाराज. तू कळस बसून आला संपूर्ण खर्च. तू म्हणता राव त्याला होता आला पैशाला काय, बरं जाऊ द्या. तो बसली म्हणतोय आपला विनय घेतलेला माणूस, वर्गणी किती फडावं देवीच्या आता सप्तशतीची अजून काय माहीत फेब्रुवारी महिन्यात, पण वर्गणी चालू आहेत. किती फडावा तर हिने करी 21,000 रुपये वर्गणी फाडी. तशी सावकार की चालू त्याची हो. 25,000 रुपये ह्या कदमची वर्गणी घोडा चढू 2-3 तर लाखावरचं पुढं येतं. देंडी काय 2-3 बरीच लिहितं. बरं कोणाला मागायची नाही, ज्याला जितकी वाटेल त्यांनी वर्गणी द्यायची हो. त्यांना म्हणलं का पाठवीत 21,000 वर्गणी दिली म्हणलं 2 कोटी तर गेलं गाडी याचं पैसे निमतं. मला महाराज लय पैसे देवाच्या कामात दिल्या पैसेच कमी होत नाही, आणि नाही कमी होत बरं का थोडं. आता ह्या आमच्या केंद्राबाईंनी ह्यावर आता हे दिलं आहे बघा, पुढच्या वर्षी 10 पट पैसा मिळेल. लालासाहेब तरी ह्या वर्षी लालासाहेबांनी उशिरा वर्गणी दिली थोडी, पण देवराव आपण सगळ्याच्या अगोदर त्यांची मी वर्गणी घेतो म्हणजे आपल्या सप्त्यात कमीच पडत नाही. आणि बाबाची कृपा आहे, जाऊन द्या जास्त बोलायचं नाही. सगळ्यांनी फक्त विनंती करेल उद्यापासून खास नामांकित केलं, आणि कीर्तनात कोणी उठत जाऊ नका. बारकाडी पोर असलं ना लय एखाद्याला लगवी लागलेला. आता एक माऊली मगाशी उठून गेली, कीर्तनात उठलं ना भाऊ दिष्ट लागते बरं का. सगळे लोक त्याच्याकडे पाहतात, आणि कोणाची नजर कशी आहे, नजरेने दगडं फुटते आत म्हणून कीर्तनात. आणि माणसातून कधीच उठव नाही, माणसातून उठल्यावर माणसातून उठतं महाराज. म्हणून माणसातून कधीच उठा. हसलेश अलंकार जाऊन द्या नको बोलायला हो. तर आज या ठिकाणी करुणा भागतात की त्राहे दुःख तर चुकत नाही. एवढी चिंता कशामुळे म्हणतात, टाईम मिळत तर नंतर पाहूया. परत तुकाराम महाराज देवाकडे गेले, आणि देवाकडून आणि तुकाराम महाराज देवाचा वाहपो केला. तुमच्या मनात तुम्ही काही करता, तुमच्याकडे काहीच कमी नाही, मी असा आहे मी तसा आहे, नखशिंकट पापी इतकी तुकाराम महाराजांनी रिंटा घेतली. आणि शेवटी हळूच पुरवणी पाले की देव म्हणजे पण तुला काय पाहिजे ते तरी सांग ना. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, सत्य घ्यावे माझी सेवा, सत्य घ्यावे
सत्य खरी घ्यावी किंवा सत्य घ्यावी माझी खरी म्हणजे प्रेमयुक्त आणि देवाकडे प्रेम मागायचं बरं का. प्रेम देवाचे हे देणे आणि गिरधर लाल तो भावका भुका थोर प्रेमाचा फुकेला. अरे प्रेमाने जर देवाचं नाव घेतलं ना तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अरे आपण प्रेमाने देव पहा पण प्रेम नसेल ना सगळं व्यर्थय. कशाप्रमाणे मृतदेहाचा शृंगारेला काढवते ते कळवते त्या मक्याला कळवते सवय सगळे तरुण मानले का उपवास आणलं पिले. मेल्याला माणूस 100 टन सोनं घातलं काय उपयोग आहे. ओसपडी 12 तोरण बांधलं काय उपयोग आहे. एखाद्याला भूक लागली आता मला भूक लागली किंवा आमच्या कांबळे महाराजांना भूक लागली किंवा म्हणा काय नाही त्यांच्या पोटावर किलोभर लापशी बांधा. आता तुमच्या पोटावर किलोभर लापशी बसणार नाही माझ्या पोटावर पोतं बसेल ना. पण पोटावर बांधून काय उपयोग आहे. खायला द्यावं पण माऊली म्हणतात करतात का उपवासी अन्न लिंपिले. अरे पोटावर बांधून हे जसं व्यर्थ ना तसं प्रेम नसेल ना सगळं व्यर्थ आहे. म्हणून प्रेमाने देवाचं नाव चिंतन घेतलं पाहिजे आणि प्रेमाने नाव चिंतन घेतलं अरे सगळी काळजी आपली तो देव वाहतो बरं का. हो आणि काही गोष्टी तर अभिमानाने सांगायला लागतात मला की मी थोडी सेवा करतो पण प्रेमाने केलं ना देव काळजी करतो. कसलंच काही कोणत्याच बाबतीत नडत नाही भाऊ. ताकद देवाची फक्त आपण निष्ठेने सेवा करावं. अहो कशाला आपली बायको आपलं एकदाच प्रेमाने नाव घेते किती दिवस थांबलं लागतं. ताजी लग्न झालं ना एकदाच नाव घेतलं तर किती दिवस थांबलं लागते. होय आपण महाराज वर्षभर म्हणतो नाही लगेच फोन केला असता. हो पण एकदा नाव घेतलं आयुष्यभर पोसावं लागतं. पण नाव घेताना अति प्रेमाने प्रेमाने नाव घेणं वेगळं बिगर प्रेमाने नाव प्रेमाने आता प्रेम नसेल तर काहीच उपयोग नाही. हो काय प्रेम नसेल नाव घेते पण प्रेम नाही. पडकावाडा त्यात पडले लागलं तिघे तिकडे मी आधी पळून इकडं म्हणजे बोऱ्या वाजला. प्रेम नसेल काहीच उपयोग नाही. पण प्रेमाने जर नाव घेतलं ना महाराज प्रेम पाहिजे. प्रेमाने नाव घेण्यात वेगळं आणि बिगर प्रेमाने जर नाव घेतलं तर आपली संपूर्ण तो देव वाहतो. आता नको नाव सांगायला कारण मला आणाचं मी लय पाठ केलं मला माझ्या अंदाजाने मी कमीत कमी 1000 आणा पाठ केलं. धंदा करायचा म्हणून सगळा माल लागतो हो त्याला गेला. आता आमच्या भाऊची दुकानदारी गेला काय मागायचं बरं वाटत नाही. कोणी मिठच मागून कोणी तेलच म्हणेल कोणी गावरान तुपाचं मागून कोणी खडीसाखरच मागून कोणी उदबत्ती पोळा मागून काय बे भाऊ साखर आहे का आहे. तेल आहे का आहे. पेशंट आहे का आहे. गावरान तुप आहे का आहे का गिरायक आहे नाही तर दुकान आहे तिकड्या बेसनपेठ आहे का नाही. गोड आहे का नाही. असं दुकान हे करतं. तेल आहे का नाही. साखर नाही. गोळ नाही. कुलूप आहे टाकला. अरे माल धन नसेल तर उपयोग नाही ना. हो धंदा करायचा म्हणजे सगळा माल लागतो आणि कुठं कसं गिरायक आणि खरं परमार्थाचा आनंद महाराज त्या टायमाला होता. हो मला काही पण खऱ्या त्या टायमाला इतकं अति आगणित फिरलं बरं का पूर्वी. आता काय रे आता परमार्थाचा फार स्वस्त झाला आहे. हा देवाला म्हणलं नको आपलं निवांत बसावा फार डव झाला आहे महाराज परमार्थाचा. निष्ठेने परमार्थ करायलाच नको. नुसतं हा प्लेटमध्ये 2 कीर्तनाचं त्या मोबाईलमध्ये पाठ करतात तेवढंच सांगतात आणि निश्चित तेवढीच क्लिप टाकतात. हो आता ही आपली पोरं महाराज आपल्याला आपलं महत्त्व कळत नाही पण इतके खास सूत्रबद्ध अभंग सोडतात. मी परवा तुमचं तर 2-3 तर खास बोलतो आहे पण सुनील महाराजांचं कीर्तन 2 ऐकले मी खास बोलतात. अण्णा महाराज हे पोरं किरकोळ नाहीत महाराज. फक्त आपलं काय होतं आज ती परिचयात आवज्ञा होती तेवढा घोटाळा होते. पण ही सगळे कलाकार मंडळी आणि आमचे गहिनाथ बापू थोडं शिक्षण झालं आहे पण रामायणाचा अर्थ गोड अति गोड सांगणार आहे. हो आणि सगळेच कलाकार मंडळी आज मृदंगाचार्य आमचे शहाजी महाराज सगळी टाळकरी मंडळी सगळ्यांच्या समवेत आज या ठिकाणी झालेली सेवा बाबाच्या चरणी अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो. परत आग्रहाची विनंती करेन आता ही 4-5 दिवस आहेत ना थोडं आपण लवकर येत चला. कारण काय होतं कामातली माणसं आपण सकाळी पहाटे त्याला भट्टीवर नाही कामाला जायचं म्हटलं तरी उठावं लागतं. हो कारण मी लवकर उठतो म्हणजे माझ्याहून मी अनुमान काढतो की मी जर लवकर उठत असेल तर इथं आपल्या गावात ते धंद्यावाली लोक आहेत ते लवकर का उठत नसतील. कारण मी महाराज कधी तुम्ही टाकीवर यायचं 3 किंवा 3:30 वाजता मी टाकीवर कंप्लीट आंघोळ करा. एका दिवस घड्याळ मागं पुढं होईल पण माझ्या टायमिंगमध्ये फरक होत नाही. कितीही वाजता जागू द्या आणि गरम पाणी आंघोळ कधीच करायचं नाही गार पाण्याने करायची. आपलं मेंदू शांत स्थिर राहतो.
पण लोक पार पाहतं आमचा नातूच महाराजांचा 20 वेळा तरी फोन करतो तो ते सकाळी 5 वाजता बळच उठतो इथून फोन करावा लागतो त्याला आळंदीला झोपीला लय आळशीत पण एक लक्षात नियमाने आपण परमार्थ करा गेले 4-5 दिवस पुढं नामांकित कीर्तनकार आहेत ह्याचे प्रयत्न करून असे मोठमोठे कीर्तनकार आपल्याला मिळणार नाहीत यावर्षी अचानक सगळ्यांनी प्रेस करून आणलं त्यांचंही श्रवण भक्ती करा सर्वांना लांबलेल्या शिबिरा या ठिकाणी पूर्णविराम ज्या महात्म्याने मार्ग दाखवला त्यांचं चिंतन करूया ज्ञानेश्वर दुपारचं जेवण भीमराव दिगंबर जायफाय झालं संध्याकाळची पंगत कैलास शंकर किसन जायफाय यांच्या स्मरणार्थ महादेव यांची झाली उद्या सकाळचा नाश्ता कैलास विश्वनाथ जायफाय यांचा राहील उद्या दुपारचं जेवण दादा तुकाराम बोनवे यांचं राहील उद्या संध्याकाळचं जेवण बापूराव वाबळे परिवार यांचं राहील उद्याची प्रवचन सेवा आपल्या परमार्थातील रामायणाचार्य सोपानराव थोरात यांचं प्रवचन राहील आणि उद्याचं कीर्तन विकास महाराज वायशे यांचं कीर्तन आहे आणि उद्याच्या कीर्तनाला सौजन्य लहू धोंडेबा जायफाय आणि लहूला मी उद्या आग्रहाची विनंती करेन लहू पुढे आला का नाही कीर्तन नाही आला उद्या तो कुंडली